तन्वी, इथेच गेली होतीस ना? इथेच गेली होतीस ना? माझ्या मुलीवर हात उगारलाय, मला थांबवणारी तू कोण? आई सॉरी, माझं चुकलं, मी तुम्हाला अडवलं. पण मुळात मला अडवायची तुझी हिंमतच कशी झाली? आई अहो, रागाच्या भरात तुम्ही नाही, रागाच्या भरात नाही. तन्वीनं चूक केली आहे, फार मोठी चूक. आई अर्पिता जेव्हा पिकनिकला न सांगता निघून जात होती आणि मी तिला ओरडले होते, तेव्हा तुम्हीच सांगितलं होतं ना, मोठ्यांनी लहान मुलांना स्वातंत्र्य द्यायचं असतं, त्यांच्यावर अशी बंधनं लादायची नसतात. मग आता का अडवताय तुम्ही तन्वीला? स्वातंत्र्य आणि स्वैराचार यातला फरक कळत नाहीये तुला? आई हो, तन्वीने असं काय पाप केलंय? तिला फक्त गाण्याची आवड आहे आणि त्यात काय चुकीचं आहे? तिला का असं गाण्यापासून अडवताय तुम्ही? आई, आरोही बरोबर म्हणते. चुकीचं किंवा वाईट गोष्टीचा हट्ट धरत नाहीये ना. तिला गाण्याची आवड आहे, मग तिला गाऊ दे, तिला शिकू दे ना. तू बोलतोयस हे सगळं माहित असून सुद्धा? मी यापूर्वी हजारदा सांगितलंय, पुन्हा सांगते, हे कधीच शक्य नाही. आणि मग तन्वीच्या स्वप्नांचं काय? ते कधीच पूर्ण होणार नाहीत का? माझ्या मुलीच्या स्वप्नांची, तिच्या भविष्याची मला काळजी आहे आणि तिचं भलं तुझ्यापेक्षा जास्त मला समजतंय. पण तुमचा तिच्या गाण्याला विरोध काय आहे? तू मला आज हा प्रश्न विचारलायस, तो पहिल्यांदा आणि शेवटचा. यापुढे मी जिवंत असेपर्यंत या बाबतीत माझ्याशी बोलायचं नाही, कळलं? तन्मयकडे बघून काही फरक पडणार नाहीये. माझ्या खासगी आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मी माझ्या मुलांना सुद्धा दिलेला नाहीये. तिथे तू कोण? तू तर आम्हाला परकी आहेस. याद राख आरोही, यापुढे माझ्या किंवा माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत.
तन्मय, मला एक गोष्ट कळत नाहीये, आईंचा सुरांवर एवढा राग काय? नाही म्हणजे एखाद्याला गाण्याची फारशी आवड नसणं मी समजूच शकते, पण त्या आता चक्क गाण्याचा द्वेष करतात, असं कसं असू शकतं? माणूस जेव्हा एखाद्या गोष्टीत टोकाची भूमिका घेतो तेव्हा त्यामागे काहीतरी ठोस कारण असतं. आईच्या बाबतीत तसंच झालं. म्हणजे आईने तिच्या तरुणपणात या संगीतामुळे खूप चटके सोसलेत, पण तरी आम्हाला कधी त्याची धग जाणू नाही दिली. इतकी वर्षाच्या जखमा तिने सगळ्यांपासून लपवल्या होत्या, त्याची आज न कळत खपली निघाली, म्हणून ती इतकी दुखावली गेली. तन्मय, हे बघ, मी आईंचं दुःख अगदीच समजू शकते, पण त्या जर का इतर बाबतीत त्यांच्या दुःखांवर मात करू शकतात, स्वतःचे अश्रू पुसून तुमच्या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहू शकतात, तर मग आता त्या तुम्हाला तुमच्या सुखाच्या वाटा का नाही शोधू देत आहेत? तन्मय, तुला कळत कसं नाहीये, तन्वीला या स्पर्धेत भाग घ्यायचाय रे, तिला गायचंय, त्यातच तिचं सुख आहे. तन्मय, अशा वेळी आईंनी तिला तिचं सुख शोधायला मदत करायला हवी की नाही? अरे, तुझं म्हणणं तुझ्या परीने बरोबर, म्हणून मी तुझी बाजू घेऊन आईला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने ऐकलं नाही, आणि मला नाही वाटत की यापुढेही ती ऐकेल. अरे प्लीज प्लीज, यापुढे आई समोर संगीत, सूर हा विषय अजिबात काढू नको. ठीक आहे तन्मय, मी यापुढे आईंना नाही दुखावणार, पण मी तुला शब्द देते, एक ना एक दिवस आईंच्या आयुष्यातले हरवलेले सूर मी नक्की परत आणेन. याद राख आरोही, यापुढे माझ्या किंवा माझ्या मुलीच्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केलास तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. सॉरी आरोही, माझ्यामुळे तुला आईने 4 गोष्टी ऐकवल्या. मी इथे सुराशी नातं जोडायला गेले आणि आपल्या घरातल्या नात्यांना दूर करायला कारण ठरलीये मी. हे बघ, असं काही नाहीये. हे बघ, आई मला जे काही बोलल्या ते मी फार मनाला लावून नाही घेतलंय तन्वी, आणि बघ, आई त्यांच्या परीने बरोबरच होत्या की नाही, पण म्हणजे मी गायिका होण्याचं स्वप्न बघणं चूक आहे का? तुला माहितीये, मी लहानपणापासून बघत आलीय, आईला सुरांचा इतका तिटकार आहे ना की ती शाळेत साधं मला गाण्याच्या स्पर्धेत गाव दिलं नाही, साधी पुस्तकातली कविता गुणगुणू दिली नाही. आणि बाबा, त्यांना सुद्धा गाण्याविषयी एवढाच द्वेष होता. म्हणजे ते कधीच आईंशी याविषयी बोलले नाहीत का? बाबांचा सहवास फार काळ नाही मिळाला मला. त्यांच्या अशा खूप मोजक्या आणि अंधुक आठवणी आहेत, पण फार गोड आहेत. तुला माहिती आरोही, मी लहान असताना बाबा मला मांडीवर घेऊन
खूप सुरेल आवाजात गाणं म्हणायचे. मला तेव्हा फार कळत नव्हतं, पण ते सूर मनात खोलवर शिरपलेत ग. ते सतत मनातून बाहेर येण्यासाठी उसळी मारतात. याचं काय करू मी? तन्वी, किती सुंदर दिसतेस तू. तुला माहितीये, त्या गावढळ बावळट आरोहीपेक्षा तर नक्कीच काय नाहीये तुझ्याकडे. तू तिच्यापेक्षा जास्त एज्युकेटेड आहे, सोफेस्टिकेटेड, हुशार आहेस. ती मूर्ख आरोही कर्जाच्या ओझ्यात बुडालेली, पण तू श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी. हवा तेवढा पैसा आहे तुझ्याकडे, मग तरी सुद्धा का तो तन्मय आरोहीच्याच मागे धावतो? नाही नंदिनी, नंदिनी, तू तन्मयला दूर जाऊ देणार नाहीयेस. तन्मय नंदिनीला सोडून कुठेही जाणार नाही. तू इथे काय करतोयस? आणि तू माझा फोन का नाही उचललास? किती फोन केले मी तुला, फोन कट करत राहिलास का? सरप्राईज. तुला सरप्राईज द्यायचं होतं. तुला न सांगता तुला इथे भेटायला यायचं होतं. हे का? ही नंदिनी आहे, फक्त तुझ्यासाठी तयार झालेली नंदिनी. कशी वाटते? आवडली? तुला कोणासाठी तयार होण्याची काहीच गरज नाही. माझ्यासाठी तर नाहीच नाही. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस. खरंच? तन्मय, 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 कुठे आहेस तू? तू पुन्हा फसवलंस मला. तू पुन्हा निघून गेला, गेलास ना त्या आरोहीकडे. तू मला अवॉइड नाही करू शकत. तुझी हिंमत कशी झाली तन्मय? तू माझ्याशी असं नाही वागू शकत.
तन्मय. हं? नाही म्हणजे ते मी आरोही, काय झालं? काही सांगायचं आहे का? अगं मग बोल. हे बघ, आता आपल्या नात्यात औपचारिकपणा नकोय. अगदी माझ्या मनातलं बोललास. पण मग आता त्या क्षणाची सुरुवात आत्तापासूनच केली तर म्हणजे आता आपल्यात काही भांडणं, दुरावा, बोला असं काहीच नाहीये. मग तरी तो असा माझ्यापासून लांब नाही, म्हणजे बाहेर झोपण्यापेक्षा इथेच झोप ना. नंदिनी, ए बेटा नंदिनी, 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 ए बेटा नंदिनी, नंदिनी दरवाजा उघड. नंदिनी, 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 दरवाजा उघड बेटा, दरवाजा उघड. नंदिनी, नंदिनी बेटा, अगं बेटा हा काय प्रकार आहे? ए बेटा, बेटा उठ. नंदिनी, नंदिनी, ए बेटा काय झालंय? नंदिनी, नंदिनी, अगं नंदिनी काय झालं बेटा? पप्पा मी टिकली लावायला गेले आरशाला आणि आरसाच फुटला. ए नंदिनी बेटा, बेटा बेटा खरं सांग, हे तू केलंस ना? का वागतेस अशी बेटा? ए बेटा काय झालं? खरं सांग काय झालं? पप्पा मी खरंच सांगते, मी ते टिकली लावायला गेले आणि आरसा. पण तुम्ही नका काळजी करू, मी ओके. तुम्ही आता जा आणि शांतपणे झोपा. बेटा गुड नाईट. नंदिनी, अगं तू सांगितलंस तरी मी या गोष्टीवर विश्वास कसा ठेवू? टिकली लावताना आरसा फुटला नाही नंदिनी. तू बोलत असताना तुझे डोळे, तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगत होती ग. ए नंदी,